नमस्कार. अनेकदा असं होतं ना, की आपण जी गोष्ट शोधत असतो ती आपल्या अगदीच जवळच असते. आज आपण महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेतल्या अशाच एका जबरदस्त विचाराबद्दल बोलणार आहोत, जो आपल्याला शोधणं म्हणजे काय यावरच पुन्हा एकदा विचार करायला भाग पाडतो. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सुरुवात करूया एका अशा प्रश्नानं जो अगदी आरपार जातो. हा प्रश्न विचारलाय 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि गंमत म्हणजे तो आजही तितकाच खरा आहे. विचार करा. हा एक साधा प्रश्न. आपण जे काही बाह्य कर्मकांड करतो, जी पूजा अर्चा करतो, त्याच्या मुळावरच घाव घालतो. आणि हो, ह्याच प्रश्नाचा धागा पकडून आपण आजचा आपला हा सगळा प्रवास करणार आहोत. तर मग येतो पहिला मुद्दा. एक व्यर्थ शोध म्हणजे काय? ज्ञानेश्वरांना असं का म्हणावंसं वाटलं असेल की एखादा आध्यात्मिक शोध व्यर्थ ठरू शकतो? चला जरा खोलात जाऊन बघूया की यामागे नेमकं काय विचार आहे. ह्यामागचा मूळ विचार खरं तर खूप सोपा आहे. तो असा की जर काही समजलेलंच नसेल आणि फक्त कृती करत असाल, म्हणजे समजा नुसतं देवाचं नाव घेत बसलात, तर ते भरकटण्यासारखंच आहे नाही का? म्हणजे जायचं कुठे हेच माहिती नसेल तर प्रवासाला काय अर्थ आहे? आता हे बघा, ही जी वरवरची भक्ती आहे आणि जे खरं ज्ञान आहे यातला फरक स्पष्ट करण्यासाठी ना एक खूप छान गोष्ट सांगितली जाते. एकदा काय झालं, एका महान चित्रकाराने एक अप्रतिम चित्र काढलं आणि ते लोकांसमोर ठेवलं, पण त्यासोबत एक विचित्र विनंतीही केली. त्याने लोकांना काय सांगितलं की ह्या चित्रात तुम्हाला जिथे जिथे चूक दिसेल ना तिथे एक खूण करा. बरं, दुसऱ्या दिवशी जेव्हा तो परत आला तेव्हा काय दिसलं असेल? ते अख्खं चित्र चुकांच्या खुणांनी भरलेलं होतं. मग त्या चित्रकाराने काय केलं, त्याने तेच चित्र पुन्हा काढलं आणि ह्यावेळी लोकांना सांगितलं, ठीक आहे, आता जिथे तुम्हाला चूक दिसते ती जरा दुरुस्त करा. आणि काय झालं असेल? ह्यावेळी चित्राला कोणी हात सुद्धा लावला नाही. ह्यातून काय शिकायला मिळतं? अगदी सोपं आहे. वरवर टीका करणं, चुका काढणं खूप सोपं असतं, पण खरी समज ठेवून त्यात सुधारणा करणं ते महाकठीण काम आहे. बरं, मग जर असं बाहेरच्या चुका काढणं किंवा वरवरच्या गोष्टी करणं व्यर्थ असेल, तर मग आपण नक्की शोधतोय तरी काय? हा प्रश्न आपल्याला थेट देवाच्या त्या संकल्पनेकडे घेऊन जातो, ज्याचा कुठे पत्ताच नाही. बघा, आपल्या परंपरेतनं देवाच्या 2 कल्पना मांडल्या आहेत. एक म्हणजे आपला नेहमीचा देव, ज्याला नाव आहे, रूप आहे, जो मंदिरात आहे. आणि दुसरी कल्पना आहे ती म्हणजे आंतरिक देवाची, जो आतमध्ये आहे, ज्याला रूप नाही, नाव नाही. हा जो आंतरिक देव आहे ना, त्यालाच निजदेव असं म्हटले. आणि हीच कल्पना या सगळ्या विचाराच्या केंद्रस्थानी आहे, लक्षात घ्या. हा काही बाहेर जाऊन शोधायचा देव नाहीये, तर ही आपल्या आतमध्येच अनुभवण्याची एक जाणीव आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा की जर खऱ्या देवाला रूप नाही, नाव नाही, त्याचा कुठे पत्ताच नाही, तर मग लोक त्याला बाहेर म्हणजे मंदिरांमध्ये किंवा तीर्थक्षेत्रांमध्ये का शोधत फिरतायत? मग साहजिकच प्रश्न येतो की मग या तीर्थयात्रांचं काय करायचं? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ना पंढरपूरच्या वारीचं एक खूपच सुंदर उदाहरण दिलं जातं. पण थांबा, यात एक छोटासा विरोधाभास आहे. संतांनी काय सांगितलं की सुखाचेनी धावे जावे पंढरीसी, म्हणजे सुखासाठी पंढरपूरला जा. पण आपण बघतो की अनेक लोक वारी करतात, पंढरपूरला जातात आणि तसेच परत येतात. मग इथेच तो विरोधाभास उभा राहतो. आणि या कोड्याचं उत्तर दडलंय शब्दांच्या 2 अर्थांमध्ये. एक असतो वाच्यार्थ, म्हणजे जो सरळ सरळ शब्दशः अर्थ असतो, आणि दुसरा असतो लक्ष्यार्थ, म्हणजे त्या शब्दांमागचा खरा, खोलवरचा, गर्भित अर्थ. आणि इथेच सगळा उलगडा होतो. संतांना ते नकाशावरचं पंढरपूर नव्हतं सांगायचं. त्यांना सांगायचा होता तो एक आंतरिक प्रवास, स्वतःच्या अहंकाराला मागे सोडून स्वतःकडे परत येण्याचा प्रवास. अरे, तीच तर खरी वारी आहे. ठीक आहे, मग जर देव बाहेर शोधायचा नाहीये, तर त्याला जाणण्याचा, त्याचा अनुभव घेण्याचा मार्ग तरी काय आहे? ही सगळी प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी ना एक एकदम सोपं पण तितकंच प्रभावी उदाहरण वापरलं जातं. ते म्हणजे विहीर खोदण्याचं. आणि हे उदाहरण इतकं सुंदर आहे कारण ते आपल्याला सांगतं की विहीर खोदताना तुम्ही पाणी तयार नाही करत. पाणी तर तिथे खाली असतंच, तुम्ही फक्त वरची माती बाजूला काढता. तसंच आहे आत्मतत्व किंवा देव, ही काहीतरी नवीन मिळवायची गोष्ट नाहीये. ते तर आधीपासूनच तिथे आहे, फक्त त्यावर मातीचा थर साचलाय. म्हणूनच हा प्रवास काहीतरी जोडण्याचा, मिळवण्याचा नाही, तर वजा करण्याचा आहे, बाजूला सरण्याचा आहे. आणि ही माती म्हणजे काय?
तर ही माती म्हणजे आपला अहंकार, आपलं अज्ञान, ज्याने त्या खऱ्या आत्मतत्वाला झाकून टाकलंय. तर मग विचार करा, ही सगळी माती बाजूला सारल्यावर मागे काय उरेल? हाच प्रश्न आपल्याला या शिकवणीच्या शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे घेऊन जातो, तो म्हणजे आत्मज्ञान. इथे आल्यावर ना संपूर्ण प्रवासाची दिशाच बदलते. बाहेर शोधणं थांबतं आणि आत पाहणं सुरू होतं. हा काही शोध नाहीये, ही एक जाणीव आहे, एक साक्षात्कार आहे. मग ज्ञानाचं सर्वोच्च शिखर कोणतं? संतांच्या मते खरं ज्ञान म्हणजे मोठमोठे ग्रंथपाठ करणं नाही, तर फक्त स्वतःला स्वतःच पाहणं. बस, हीच आहे ती आत्मसाक्षात्काराची अवस्था. या सगळ्याचं सार काय? तर ध्येय देवाला शोधणं हे नाहीच आहे. ध्येय आहे जे आत्मतत्व आपल्या आत आधीपासूनच आहे ते होणं. आणि एकदा का हे कळलं की मग शोधाशोध आपोआपच थांबते. आणि शेवटी एक विचार सोडून जातो. संत जणू आपल्याला आरसा दाखवून विचारत आहेत. आयुष्यातली सगळ्यात मोठी तीर्थयात्रा ही कुठल्या तरी पवित्र ठिकाणी जाण्याची आहे की फिरून पुन्हा एकदा स्वतःकडेच परत येण्याची?